सिद्धेगड राजा 2000 या राऊंडला या ठिकाणी मराठा आरक्षण संघर्ष होते या ठिकाणी पोहोचतो आहे. कोणी त्यांना शांततेने येण्याची कृपा करावी, कोणी गर्दी करू नये. अशोकराव पडोळ असतील त्यांनी वर यायचे. छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी अशोक पडूळ यांची मुलगी श्रावणी आलेली औक्षण करायला. श्रावणी पडूळ यांना विनंती त्यांनी वर स्टेजकडे येणे औक्षण करण्यासाठी. सगळ्यांनी सोबत घोषणा करायचा. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की. मनोज दादा तुम नारे लढो. छत्रपती संभाजी महाराज की जय. जिजाऊ जय. जिजाऊ. आता या व्यासपीठावरून मनोज दादा तुम नारे लढो. मनोज दादा. हॅलो, चला चला बाबा काय चालू आहे रे? अशोकराव बाकी जरा खाली या जरा. आता 1 तास भर लागेल मला. चला व्यासपीठावरून सर्वांनी खाली जावे. या साईडला म्हणून आपण समोरच्या साईडने यायचं. दादा या ठिकाणी आपण मागे जाण्यासाठी जागा करून द्यावी. लवकर संबोधित करतील. बाकी सर्व खाली जावं. म्हणून दादा हे पुष्प उभं करतात. सर्वांनी या ठिकाणी व्यायाम खाली जाण्याची कृपा करावी. सर्वांना विनंती विचार मंचावरच्या सगळ्यांनी खाली चला. सगळ्यांना खाली चला. विचार विचार मंचावरती सगळ्यांना विनंती सगळ्यांनी खाली चला. सर्व सहभागांना विनंती करतो. दादांचा सत्कार झाल्यानंतर आपण सर्व खाली जाऊया. चला सगळ्यांना खाली जावं. सर्वांना विनंती आहे की दादा या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यांना विनंती विचार मंचावरच्या खाली चला. या ठिकाणी अक्षर करण्यासाठी काही आलेले दादांचा अक्षर करतील. मराठा संघर्ष योद्धे तुमच्या माझ्या सगळ्यांचा श्रद्धास्थान श्री मनोज दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जालना जिल्ह्यातून प्रचंड संख्येने उपस्थित सर्व समाज बांधवांचे वाडेकर पाटील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आभार. सर्वांना विनंती आहे. चला 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 खाली चला. बाकीचे हो पाटील. अशोकराव पडोळ यानंतर मराठा संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे. सर्वात समोरच्याला विनंती की आपण सर्वजण या ठिकाणी खाली जाऊया. चला चला सगळे दादा सोडून कुणीच नाही. सिक्युरिटी आणि फोटोग्राफर यांनी फक्त इथं थांबावं. चला पाटील चला 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 चांगले पाटील चला.
चला ओय हे घ्या माईक बोला ते चालूच नाही झालं तसं चला फोटोग्राफर आणि सिक्युरिटी कव्हरेजच नाही. त्याशिवाय कुणी वर थांबू नये. हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय फोटोग्राफर जालना जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना चला चला आपली हा मराठा आरक्षणाची ही लढाई सांगा बरोबर पुढे तो तिकडे सांगा त्याला उठा आता अंतिम टप्प्यात आहे. याला बी घ्या डीजेला बी घ्या ते खाली घ्या तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून पाहुणा पाटील तुम्हाला पाहुणे सगळे खाली सगळे काढा तुम्ही सगळे सरपंच साहेब काढा महाराष्ट्रातला मराठा समाज सगळ्याला खाली काढा आणि सगळे खाली म्हणजे काय तुम्ही काँग्रेस पडले नाही पण मला तुम्ही खाली जाणार नाही इथे तरी बसा काय नाही तेवढं व्यासपीठ उभा राहायला बस काहीच फरक नाही पडत. इकडे या सगळे जण पण ते माईक मधलं बोलायचं बंद करा खाली वांगवर बोला मला आवाज काय नाही काय व्यासपीठावर बसल्या काही अडचण नाही बसून घ्या. हे उड्या मारू नका त्याच्यावर उड्या मारून आत येऊ नका. हे बरोबर कसं जातात आपली शांतता मिळाली एवढा शब्द फक्ताला समजतो आणि आता क्षत्रिय मराठीने शब्द दिला तर क्षत्रिय मराठी पण म्हणतात. चला खाली जा म्हणते पाटील ऐका ना जरा ऐकून घ्या घ्या ना तुम्ही डीजे खालून लाव चल मराठा आरक्षणाची लढाई खालून लाव चल लावायचं नाही आपण तो सांगू म्हणतो ही मराठीने आता जिंकत आली. लाव जाय मला नाही सांग 12 महिने सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ह्याच्या आधी म्हणला नाही कधी कोण खाली लाव वर जा काय म्हणलं तू रे मला व्हावी म्हणून मराठा समाजाचं हे मला काय करायचं नंतर ताकदीचा हा संघर्ष सुरू आहे. काही झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एकांना सुद्धा मागं हटायचं नाही. आपण जातीवाद नाही करत तरी आपल्याला जातीवादी म्हणलं गेलं. माझ्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना जाहीरपणानं सांगतो आपण जातीवादी नाहीये. आपण जातीवाद केला नाही. आपण फक्त आपल्या लेकराला हक्काचं आरक्षण मागितलं. आपल्यावरती अन्याय केला जातोय सरकारकडून. आपल्या लेकरावर अन्याय होऊ नये न्यायासाठी आपला हा संघर्ष सुरू आहे. आणि जालना जिल्ह्यातला मराठा समाज महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लाखोच्या संख्येनं गर्दी या शहरात उसळल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. या देशात आतापर्यंत सरकारने या भारत देशात सरकारी नोंदी आरक्षणात फक्त मराठ्यांच्या सापडल्या. मराठे ओबीसी आरक्षणात 100-150 वर्षापासून आतापर्यंत कसलेच पुरावे सापडले जात नव्हते. आता कालची बातमी आली. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हा एकदम खाली बसणारे
हे आपल्या आपल्याला खाली बसले यावले आपल्या तसं मराठी आपल्या आपल्याला खाली बसामध्ये आम्हाला कळलं एवढं कोण आलं मग विकास करा घेऊन तुला पुन्हा बरं आलं दुसऱ्या पांढऱ्याला गाडी बघितली काय दुसऱ्या प्रवास मागच्या लोकांना पाठीमध्ये माता मावल्या आहे त्याचा विचार करायचा तुम्ही विलय खाली बस म्हणून बस नाही दिसत नाही दिसत आवाज काय बघा मग आता आवाजावर बाळाचं सगळं भुजबळचं शिला नाही तो कसा आवाज बोलत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आता मिळालं खूप काही मराठी ओबीसी आरक्षणात गेले काल परवाची बातमी आली सरकारला हैदराबादला 5,000पेक्षा जास्त पुरावे सापडले मग आमचं म्हणणंच हे होतं की मराठा समाज आरक्षणात आहे आणि ओबीसी मध्येच आहे परंतु आमचं कोणी ऐकत नव्हतं आमच्या समाजाला कोणी न्याय देत नव्हतं समाजाने कितीही मागणी केली तरी मराठ्यांची मागणी जाणून बुजून पूर्ण केली जात नव्हती कोणाला पण निवडून द्या तरीही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण निवडून आलेला मिळू देत नव्हता भाजपचं सरकार आलं की ते म्हणायचं आम्ही तुम्हाला पहिल्याच आठवड्यात दिलं त्यात काँग्रेसचं आलं हे म्हणायचं आम्ही तुम्हाला 15 दिवसात दिलं 70 वर्ष माझ्या मायबाप मराठीचे यांच्या नादाला गेले हे वाला किती ते वाला किती दोघं देणार नाही आता नवीनच डान्स केला दोघं आणि बैठक बोलले तुम्ही यायचे मला बेटे हो तुम्ही येण्यात काढता का मला हा आता फक्त पाडा मूळ होतो जर नाव घेतलं ना खेळच खलास माझ्या समाजाचा लढा हा प्रामाणिकपणा माझा समाज फक्त आणि फक्त स्वतःच्या लेकरासाठी लढतोय आणि या जालना जिल्ह्यातून या विराट रूपानं लाखोच्या संख्येने जमलेल्या माझ्या मराठ्याच्या साक्षीला सरकारला विनंती करतोय आम्हाला राजकारणात जायचं नाही आमचं हक्काचं आरक्षण द्या अरे दादा करणं ध्याना खाली तो असं चाललंय पाठीमागे पण बोला पाठीमागे झेंडावर केला आम्हाला आरक्षण आहे कधी दादा पाठीमागे पण आरक्षणात लय जीव आहे हो आमचा त्यांना फक्त दिसली झेंडा इकडा झेंडा पुढे येऊ दे आम्ही सगळे भगव्यासाठीच तर सगळं चाललंय फक्त माग चालला लागले म्हणून पुढे दी इकडा व्यासपीठावर धरतो झेंडा दादा पाठीमागे पण जा काही ना काहीतरी असतेच पण माझ्या समाजाला आणि आम्हाला राजकारण नाही करायचं आमचा तो उद्देशही नाही मी या जालना जिल्ह्यात जमलेल्या लाखोच्या संख्येने मराठ्यांच्या साक्षीने सांगतो राजकारण आमचा वाट नाहीये राजकारण हा माझ्या समाजाचा आणि माझा धंदा नाहीये काय खटखटलं म्हणून तुम्ही दादा स्वयंसेवकच करते का
शांत बसा ना. मला माहिती आहे तुम्ही सगळे दमलात. तुम्हाला जाणीव ठेवा की सगळे दमले. आपल्या आई बहिणी सुद्धा आज 6 घंटे झाले सलग रस्त्यावर उतरत उन्हात चालत आहेत. आपण आणि सरकारचं काय चाललंय हे आपल्या राज्याला कळणं गरजेचं आहे. आणि आपल्या जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. आपल्या जालना जिल्ह्यानं राज्यासाठी संघर्ष अंगावरती घेतलाय आणि शेवटपर्यंत कधी न्यायचा ठरवलाय. आपल्या समाजावर होणारा अन्याय जशी आंतरवाली ताकदीनं समाजाच्या आंदोलनात उतरली तसं जालन्याला लावून धरलं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुद्धा ताकदीनं हा संघर्ष हा लढा आपल्या हातात घेतलाय. म्हणून राज्यातले करोडोच्या संख्येनं मराठी एक जीवाने एकत्र आले. आनंद असू द्या, आनंद असू द्या. प्रत्येक वेळेस स्वार्थ नको. आपली जात कधी एकत्र होत नव्हती ती एकत्र झाली. याचा आयुष्यभर आनंद असू द्या. ही मराठ्यांची जात जर अशीच एकत्र राहिली तर मराठ्यांना काही मिळवायचं असलं तरी ते मिळणार. मराठ्यांपुढे शक्य काहीच नाही. फक्त एकजूट अशीच राहू द्या. न मिळणार आरक्षण मराठ्यांना मिळायला लागले फक्त एकजुटीच्या जोरावर. माझी सरकारला या ठिकाणाहून विनंती, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आम्ही आणखी तुम्हाला सावध करतोय. तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. काय काय नाही, त्यांना काही अडचण आहे. तुम्हाला अडचण आहे का मला? तुम्ही दोघं खाली कमी बसले, बाकीच्या एक नाही. तुम्ही काय कोण खाली? तुम्ही चौघडी ऐ भाऊ नाही. मी पुरेवर बोलत असतो. काय असलं काय काम असतं ना आपल्याला सगळं लागतं. काय एकाला एक नाही, दुसऱ्या तिसरा नाही. काय काम असं मी सुद्धा खाली जातो. जाऊ का? मला काय मोठे पण नाही बाबा. आपण छत्रपतीच्या पवित्र पुतळ्याजवळ आपल्याला काय मानापानाची गरज नाही. फक्त इमानदारीला करतोय. तुमचा मुलगा म्हणून करतोय एवढंच आहे. माझी शक्ती फक्त इमानदारी आहे. तुम्हाला दैवत मानलं. आणि मग मैं तुम्हारे साथ है ना. तुम मेरे साथ है म्हणून तर संघर्ष लागली छगन भुजबळ. आधीच त्याच्यात कोणाला लागत म्हणते त्याला आधीच लागली. मराठ्यात दिसले की त्याला तसंच होते. एक झाले माझ्याजवळ काय नाही. मी तुम्हाला दैवत आणि मायबाप मानले आणि माझी निष्ठा विकत नाही. माझी निष्ठा फक्त तुमच्याशी. हेच काही जणाला ठपावं नावच नाही आले. कारण मध्ये सांगितले नावच नाही आले. संध्याकाळी मला नाव येणार होते. काही आपल्यातले तृप्त आत्मे, काही जण सरकारला मिळाले आणि काही अभ्यासक, काही म्हणलं ना ज्यांना पचनीच पडत नाही त्यांचे दुकानं बंद झाले. काल 12 वाजता नाव येणार होते त्यांची. कोण कोण मिळाले काही नाही. पत्रकार परिषद घेते नाही का, भाषण करते, दुसरं काय करते. काय केलंय काय नाही मोगम सरकारकडून बोलायचं. सरकारला बापच करून म्हणतात तुम्हाला कळणार. पक्षाला सरकारला तुमच्या जातीला बाप म्हणा ना. काय मिळालं ते जातीला मिळत. बरं तुम्ही काही केलं, पत्रकार परिषद घेतल्या काही केलं, आता नाही नाव कळायला आम्हाला. पण तो भाषण केल्यावर किंवा पत्रकार परिषद घेतल्यावर मग वाटलं ना तर कोण येते. आता नाही मला सोडला आम्ही असा दुकानदाराला. आता मात्र जर का समाजाच्या आला सरकारचा एक म्हणतो तुला मराठा समाजाला सामोरं जायचं हे लक्षात ठेवा. बस झाला दिवस आम्ही पण ऐकलं इथं
येत्या सरकार काही ना काहीतरी प्रत्येक वेळेस कारण शोधून काढते. बोलतो मी कुणाच कोणाला काय सांगितलं कसं कसं बघू ना थोडं सुट्टी पण जातो म्हणजे खेळ पाहायला तुम्हाला काय सांगा. आपल्या जर सरकारच्या काय हाती नाही लागलं तर सरकार समोर तेवढाच एक प्रश्न असतो. लोक फोडायचे आणि आंदोलन दूषित करायचे. यांनी काही जरी दावा केले मी मात्र समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय सरकारच्या 10 पिढ्या आणि 100 पिढ्या झाकल्या तरी मराठ्यांवर दुसऱ्याला आरक्षण मिळवून देणार. जे व्हायचं असेल म्हणजे एका जागेवर ठरवल्या मला बोलता येते तुम्ही इकडे या तिकडे म्हणून घरची बायका सगळ्या सगळे परत इकडे आलो इकडे टाळ्या वाजतात तिकडे वाजतात मला पुढे असं बरं नाही ना. विषय राहायचा बाजूला येडे घालून घालण्यातच जायचं बोलून मी काय छगन पाहिजे भुजबळ सारखा फुकट थोडंच खाल्लेलं किंवा फुकट खातो कोणाचंही तुम्ही नुसत्या मिरच्या दिल्या त्याला त्याला तरी खातो फक्त फुकट लागत फुकट काष्टाचं नाही लागत. तुम्ही भुरकी तोंडात होता त्याला तरी गिळून घेतो फुकट लागत त्याला फुकट. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं करावी. उद्याचा दिवस त्यांच्या हातात. 13 तारखेचा वेळ एकूण 1 महिन्याचा वेळ सरकारनं आपल्याकडून घेतलाय. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे करायची तरच आपल्याला ते मान्य नाही तर नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हे 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात सुधारणा करून 2024च्या कायद्यानुसार मराठा समाजाचा समावेश हा ओबीसी आरक्षणात करायचा. म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे. नंबर 1. दुसरं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नुसती मराठ्यांसाठी नाही. आता तुम्ही सुरू केलं मग केलं लोकांनी ना आता तुम्ही मी म्हणतो काय पलीकडे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे करायची. दुसरं कारण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मराठ्यांसाठीच नाही असं नाहीये. ज्यावेळेस सगळ्या सोयऱ्यांचा आधी सुद्धा काढायची त्यावेळेस ठरलं मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू. आता 2012च्या कायद्यात 2001च्या कायद्याचा अधिकार वापरून जर करायची असली तर नुसत्या मराठ्यांसाठी ती सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकली नसती. आणि त्यांचा त्यावेळेस तो डाव होता असं आपल्या लक्षात आलं की नुसती मराठ्यांसाठी जर केली तर ती उडणार. गिरीश महाजनला वाटलं तेच व्यवसाय 15 रुपयाचा बेल्ट. आम्ही सांगताना सांगितलं छगन भुजबळ सारखे आम्ही जातीवादी नाहीये. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची तर सगळ्या जाती धर्माच्या लेकरांना सुद्धा ते मिळालं पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सगळ्या जाती धर्मासाठी करा. आता सगळ्या जाती धर्मासाठी केलं ते उडत नाही. कारण इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग हा सगळ्या जाती धर्मासाठी आणि 2001च्या कायद्याचा 2001 आणि 2000 कायद्याचा पूर्ण अधिकार वापरून जर 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची असली तर इतर सगळे जर घेतले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तर ते उडत नाही. आणि उडलं असं गिरीश महाजन म्हणतायत
की ते टिकणार नाही ते इतके जेच घेऊन तुम्ही आंतरवाडीला आलते कशा. आणि समजा ते उरणार ते टिकणारच नाहीये तर मग छगन भुजबळचा इतका आटापिटा का चाललाय ते रद्द करावं. जर सगळ्या सोयीची अंमलबजावणी टिकणारच नाहीये तर छगन भुजबळ इतके पडेल फिरेल सगळे गोळा करायला का लागला. आणि इतके जण जमा करून सगळ्या सोयीची अंमलबजावणी झालीच नाही पाहिजे यासाठी सगळ्यांनी ताकद लावली. याचा अर्थ ते टिकते बरं ते नाही टिकले तर या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला खरं ते सांगून देतो मला सुद्धा मान्य आहे. मराठ्याला काही द्या टिकूनच देत नाही. 16% आरक्षण राणे समितीने दिलं उडीलं नाही. 13% आरक्षण दिलं उडीलं नाही. आता 10% दिले. मला याच्यात आणखी एक गोष्ट कळाली नाही तुम्हाला कळायला असली तर सांगा. राणे समितीने आरक्षण दिलं त्यावेळेस 16% दिलं. आता जे 13% आरक्षण दिलं 12-13% आणि आता 10%. लोकसंख्या वाढत असते का कमी होत असते. आपली कमी कसं काय झाली. आधी 13% त्याच्या आधी 16 नंतर 13 आणि आता 10. म्हणजे आमच्या माणसं काय अमेरिकेला राहायला गेले आणि तुमची कसं काय वाढायला की छगन भुजबळ तुला तर उठायला येत नाही. तो 7% लोकसंख्या आहे कशी येणं सगळ्या दुनियाचं तो 7% लोकसंख्या आहे कसा तरी आपण गणित करू बरं. 60% ओबीसी छगन भुजबळ म्हणतो तसंच लागायचं इथून पुढे. आता शहाणा माणूस तेवढंच राहिला महाराष्ट्राला. केस पिकेल प्राणी भंगार विचारानं पार पाडल्याला 60% ओबीसी 34% मराठा किती झाले. अहो 20% एसटी 150% लोकसंख्या असते राज्याची. पागल समजतो का छगन भुजबळ तो आम्हाला. त्याच्यात मुसलमान कुठं सोडितो मारवाडी ब्राह्मण जैन हे कुठं सोडितो हे नाही करायचं. त्यांची काय गणित लावी त्याचा भरोसाच नाही. देणं घेणं नाही त्याला काय गणित लावायचं लावण्या आपण आपलं बोलतो. आपला विषय चाललाय सगळ्या सोयीची अंमलबजावणी आपल्याला पाहिजे. आपण त्याच वेळेस आणखीन एक मागणी केली होती. त्याच वेळेस ज्यावेळेस न्यायाधीश आले होते त्याच वेळेस ज्या मराठ्यांची पुण्य नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागे त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कारण दोघांचा व्यवसाय सारखाच. ओढून आमच्या सगळ्या सोयीचा काय म्हणतो मग मराठ्यांना किती चांगलं आहे हे लोक खाऊच देत नाहीत. आपल्याला उडी देतच ही गोष्ट मराठ्यांनी मान्य करा. काही चांगलं आहे. आता तर 10% आरक्षण ओरिजिनल या खरं सांगता तुम्ही मला आज काय बोलायला लागला. मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या 10% मागास सिद्ध केले. 10% आरक्षण हे कोणालाच होऊ शकत नाही असं दिलेलं आताचं 10%. पण मागास सिद्ध जर जात एखादी केली तर ते 50%च्या आत 27% आरक्षणाच्या आत घ्यावं लागतं. यांनी 50%च्या वर दिल्यामुळे ते टिकत नाही म्हणून आपला त्याला विरोध. पण आरक्षण मराठ्यांना मागास सिद्ध करून दिलं ते 27% ओबीसी आरक्षणाच्या आत घ्यायला पाहिजे. पण त्यांनी ते घेतलं नाही म्हणून आपल्याला ते मान्य नाही. पण एक प्रकारे ग्राह्य धरून ते टिकणार आहे.
तरी अंमलबजावणी करायच्या अगोदर कोर्टात गेले का नाही? हे आरक्षण रद्द करावं म्हणून त्या 10% आरक्षणाची अंमलबजावणी होण्याच्या आत कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली की आरक्षण उडवण्यात यावं म्हणून, रद्द करण्यात यावं. म्हणजे चांगलं दिलं तरीही मराठ्यांना खाऊच देत नाही. पण किमान तुमच्या सगळ्यांच्या बळावर, माझ्या शक्तीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मला जितकं निष्ठेनं लढता येईल तितकं मी समाजासाठी प्रामाणिकपणानं लढतोय. मॅनेज होत नाही आणि इकडे सुद्धा कोणाला काय करू मग? जर मराठा शब्दाला फटका केला तर पुन्हा लढायची तयारी, आणि ती सुद्धा आपल्या जातीचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला ठेवावं लागणार. खरं जायचं का? सगळे येणार ना तुम्ही? आहे तेवढे पण तुम्ही एक काम करता का? शांततेत जायचं, शांततेत यायचं. तेवढं पाहिजे असलं तर बघू म्हणलं मी थोडंच बोललो. तिथं गेल्यावर तुम्ही हे करता. हो ना, आम्हा यायला पाहिजे ना, मास होतो मांडायचंच नाही. काय केलं माहिती गेलं कोणालाच मुख्यमंत्री इतके होते जे मी त्याला सांगितलं तुम्हाला ते जर एकदा मागं लागलं बाबा काय पुढे परेशानी अख्खी एकाच पोराला अख्खी मंत्रालयाची गर्दी घेऊन होती. एकट्याला वगैरे बसलं 2 घंटे नेम डांबरे ओढलंच नाही. त्याचा फेसर कमी होण्याला आला त्याचा उठे काय त्यांना एकाने ते म्हणायचे कोणता झोन येईल हे व्यापी गेली म्हणजे तर झोन कोणता सगळे महत्वाचे. मग तो जास्त फेसला त्याच्यानंतर त्याने भाषणाला टाकलं. त्याला 3 घंटा भाषण होतं किंवा काय पाहतोय काय घालते आणि पूर्ण कोणत्या तिकडे गेले तिथं काय झालं ते एकट्याच्या प्रताप बघून हे म्हणजे काय असेल ते वाचतच मुक्तावं. त्याचं एकट्याचं होते एकट्याच ओळखायला करायला बाकीचं काय तुम्हाला जाहीरपणाला सांगतो. हे शांततेचं युद्ध आहे म्हणून सरकारला केलं. शांततेचे युद्धातले ताकद हे शांतता जर आपण लावून धरला ना, जगात आणि राज्यात कोणाचा टप्पर नाही आपलं आंदोलन बघून पाहिजे. कोणाचा आपल्याला सगळ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आता हैदराबादून काय कागदपत्र आणले त्याच्या सुद्धा माहीत होईल. हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे लागू झालं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाचा कुणबी मराठ्याचा आला एवढं सुशीलकुमार शिंदे सरकारनं 2004ला अध्यादेश काढला होता की मराठा आणि कुणबी एकच. आमचं एवढंच म्हणणं आहे, कायदा झालेला आहे, कायदा पारित करण्याची गरज नाहीये. 2001च्या कायद्यात 2004च्या कायद्यात फक्त जो बनवला मराठा आणि कुणबी एक त्याच्यात फक्त त्याच्यातल्या अटी शर्ती कमी करा, त्याच्यात फक्त सुलभता आणा एवढंच आमचं म्हणणं आहे. कायदा बनलेला आहे, आता काहीच करायची गरज नाही. पण सरकारची मानसिकता काय कोणतंही येऊ द्या, ते महाविकास आघाडीचं येऊ द्या तरी महायुतीचं येऊ द्या, मराठ्यांचे लेकर मोठे भारत एकालाही वाटत नाही. तुम्हाला पण तसंच पाहिजे. तुम्ही त्याच कामाचे त्याला निवडून द्यायला. आता काही मराठ्यांचे डोळे उघडा,
महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही नेते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून बोलत नाही, दोन्ही पण. मग तुम्ही यांना मतदान केलं कशाला? त्यांचे पोरं मोठे म्हणून कुणाचा प्रचार करतो, त्यांचा मतदानही करतो. त्यांचे पोरं पुढे गेले परदेशाचे यावर लोकसेवेला काही ठरलं नव्हतं रे. नाही मराठी काहीच येऊन गेलं नसतं, काहीच आपल्याला आपले लोक झालेपेक्षा कधून टाकलं मला येईल, कोणी येत मला माहिती किती आणि मग इथे मला लोकच काही म्हणून घोषव आपल्याला काहीतरी जरा आपण शिका. एखादा दगड वाटा केला तरी म्हणायचं एवढं हे झाला आपल्या तर येसून झालं. आता माहिती आहे मागच्या आठवड्यात मी ज्या मुकाल नेला तिथे तिथे येते माझ्या सुरू होतो. मी थिएटर कोणाकोणा होतो एका तारखेला 50 जण आले तर इतके कोण बरोबर पडते सगळे ते मी असे लाईनच लावली. आपले पण कधीतरी समाजाचा विचार करा, इतर अडचणाचा वेळ नका लागून. कधीतरी आपल्याला इतर मोठे झाले विचार करा. बाकीच्या बघा कसं केलंय. माझी पवित्र मराठ्यांचे जात असताना त्याला डाग लावला जातीवादी आहे म्हणून. कुठं जातीवाद केला आम्ही? आंतरवादी आंदोलन सुरू झालं, आमच्या आई बहिणीच्या डोके फोडले गेले तरी आम्ही शांत राहिलो. ज्या जातीवादी ज्याने आई बहिणीच्या पोटात आणि छातीत गोळ्या घातल्या त्या अधिकाऱ्याला या सरकारनं बढत्या दिल्या. त्याला जातीवाद नाही म्हणत का? अधिकाऱ्याला कशाला जात पाहिजे? त्याच्याकडे तर समान न्याय पाहिजे. मराठ्यांचे आंदोलक म्हणून त्या जातीवादी विचारानं बरबाटलेल्या अधिकाऱ्यांनी बारीक बारीक लेकराच्या डोक्यात सुद्धा गोळ्या घातल्या. आई बाप ज्यावेळेस रक्ताच्या थाळ्यात पडले होते त्यावेळेस 2-4 वर्षाचे लेकर टाळे फोडत होते. रक्ताच्या थाळ्यात पडलेल्या माझ्या मायबाप मराठ्यांना उचलायला सुद्धा कोणी नव्हतं. कोणी केला जातीवाद? सरकारनं त्या अधिकाऱ्यांना पाठ्या केल्या. सरकार एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवस बदलत असते. मराठ्यांचे दिवस येतील, त्या अधिकाऱ्यांचा सुद्धा हिशोब होणार. पाठ्या देत आहे काय? सरकारने तरी मराठ्यांशी न्याय करायला पाहिजे होता. ज्याने अत्याचार अन्याय केला त्यांना बरतर्फ करायला पाहिजे होतं. म्हणजे मार आम्ही खाल्ला. 360 सारख्या केसेस आमच्यावर होते. 120 सारखे गुन्हे आमच्यावर होते. कोणता कट बनलाय आम्ही? 353 सारखे गुन्हे आमच्यावर होते. तिथं कोणतं शासकीय कार्यालय होतं? 120 सारखा गुन्हा आमच्यावर टाकायला कोणता सामूहिक कट आम्ही रचला आणि आमच्याच मंदिरात आमच्याच आंदोलनाच्या ठिकाणी सामूहिक कट सरकारने पोलिसांना रचायला लावला. ते आमच्याकडे आले तर आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. 360 सारखे गुन्हे डोके आमचे फुटले. 30 पेक्षा जास्त टाके एका आई बहिणीच्या डोक्यात पडले. तरी 360 सारखे गुन्हे आमच्यावर. ठीक आहे, बघू वेळ बदलत असते. तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टर काम होणार जाणार सुद्धा मराठ्यांसाठी कट्टर हिशोब पुरा करणार म्हणजे सोडणार नाही. ज्या थराला जायची वेळ येईल त्या थराला जाईल पण सोडणार. आम्ही कोणता जातीवाद केला? मला माझ्या समाजाशी बोलणं गरजेचं आहे. मला समाजाला सांगणं आवश्यक आहे. कारण मी नेता नाही, मी प्रामाणिकपणानं मराठा समाजाचा मुलगा म्हणून करतोय. मराठ्यांचा मराठा सेवक म्हणून मी काम करतोय. मला कसलीच आशा आणि अपेक्षा नाही.
नसता एवढी जनता मागं म्हणल्याच्या नंतर माणूस हवेत चालला असता. ते आजही जमिनीवरती, आजही माझ्या शरीराला एवढा त्रास होतोय तरी मी तुमच्या जवळ, तुमच्या खांद्यावर हात टाकूनच चालतोय. तुम्हाला सोडून मी पाऊलच उचलत नाही. आम्ही जातीवाद केला कोणता? अरे बाबा, तुझ्या मागे जर एवढी जनता असते ना तर तू आतापर्यंत दंगली घडून आणल्या असतात. दंगली एवढी जातीवादी छगन भुजबळ तुम्ही. आमचा मराठा समाज एवढा असून आम्ही आणखी खाली सुद्धा पाया खाली बाजू देत नाहीत किंवा मोडू देत नाहीत. हे संस्कार आमच्या मराठ्यांवरती आहेत आणि ते संस्कार मराठ्यांनी आम्हाला दिले. आम्ही जातीवाद कोणता केला? आमच्यावरती हल्ला झाला तरी आम्ही शांत. आमचं शांततेत आंदोलन सुरू. ज्या तालुक्यात आंदोलन सुरू आहे त्या तालुक्यात छगन भुजबळनं अंबड तालुक्यात येऊन एल्गार सभा का घेतली? या सभेत हातापाय तोडण्याची भाषा कोणी केली? छगन भुजबळला त्याच्या जवळ असणाऱ्या ओबीसी नेत्यांना सांगितलं, वेगळे वेगळे भाषण वाटून दिले आणि त्यांनी भाषणात सुरू केलं, आम्ही कोयत्याला पाय तोडीत असतो, आम्ही काठ्याला डोकं फोडीत असतो. छगन भुजबळ याला जातीवाद नाही म्हणत का? तुम्ही हातापाय तोडण्याची भाषा करणार, तो जातीवाद नाहीये का? छगन भुजबळ पुण्याला गेला आणि कागदावर लिहून घेतलं हिंदीतला शेर, तलवार यांचे आहे काहीतरी म्हणला ना, घास घास केलं तो सगळ्या दुनियाचं तो आहे. काय घास शिकवलं तू? आणि मग तो अवकात दिखायला काय? अवकात दिखायला मला हिंदी येत नाही रे, मला हिंदीचं वागलेलं आहे. आमचं दोघी जमत नाही. मला मी शिकणार आहे आता. मुस्लिम बांधव नाही बरेचसे आता आपल्या आंदोलनात आल्यामुळे मला हिंदी शिकणार आहे. मी लय लवकर शिकाय नाही. एकदा का शिकलो ना देशातला क्षेत्रीय मराठ्यांनी एकत्र करायला येतं. हिंदी शिकलो यांचा कार्यक्रम लावतो देशात. सोडत नाही यांना. तेव्हा म्हणतो नाव करता खाल्लं काय करता तू? अवकातच काय तुला तू खायला नाही तर तू काय करता देणार? नाकावरच मला तुला वर उडीत आहे ना, तू काय काय करणार मराठ्याला अवकात? हेंद्र सगळ्या डोळ्याचं तलवारी घासा म्हणतोय, याला जातीवाद नाही म्हणत का? छगन भुजबळला मराठ्यांचे मत नाही घेतले का? जातीवाद तुम्ही करायचा आणि जातीवादी मराठ्यांना ठरवायचं. हा कोणता न्याय आहे? निवडणुकीत कोण पडत नाही, कोणीही पडत आणि कोणीही निवडून येतो. माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कोणालाच पाडलं नाही तरीही म्हणले मराठी जातीवादी. मी कोणाला पाडा म्हणलो का? आता नुसतं पाडा म्हणलं लोकांनी पाडत त्याला मी काय करू? आणि नेमके तेच होरगडून पडले त्याला मी काय करू? नाही एवढं नावाचं टेन्शन नाही घ्यायचं. ह्या बारीना नाव घेऊनच खेळले. त्याचं कारण की तसं 43,000 मतदानच वाया गेला. ज्याला नव्हतं द्यायचं मी म्हणलं कोणाला निवडून आणा, कोणाला नव्हतं नाही घेतलं. मग आपल्याला काय 20,000 मतदान जिकडं जायला होतं तिकडंच गेलं की मी म्हणलं कोणाला पाळा कोणाला निवडून आणा. तर शेतकरी मराठी म्हणले आम्हाला दोन्ही पास नाही, दोघांना नाही करायचं, घरीच राहायचं. तुम्हाला एकच विनंती, आता घरी नाही राहायचं. कोणाला का करणं होईल जे ठरल ते ठरल, पण मराठ्यांनी 100% मतदान करायचं. 100%. कितीही दडपण आणू द्या, पोलिसांच्या गाड्या गावागावात लावू द्या, पण मतदान मात्र 100% करायचं. आपला घरात बघून उभं राहायचं. मोजता पण घडवत मोजणार इतकं मतदान येत 100% काय आपल्या मागण्या मान्य करावं हीच आपली मागणी. मला त्यांनी कुठलाही जातीवाद केला नाही, कधी करणारही नाही, तरी मराठ्यांना त्रास दिला गेला.
जातीवादी हे मला एक सांगा माझा भाऊ माझी काय चुकी मी कुठं जातीवादी यांची जात यांनी एकत्र आणली त्यावेळेस ते जातीवादी नाही माझा मराठा एकत्र आणण्याची जातीवाद त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाही माझ्या मराठ्याने एक गठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी तुम्ही तुमच्याच माणसाच्या हाताने पडला तेव्हा जातीवाद नाही वाटला तुम्हाला आता कुठं मराठे एका बाजूला झाले तर मराठा जातीवादी तुम्ही लोकांना धमक्या टाकताय तो जातीवाद नाहीये का जे आंतरवालीत आंदोलन उभा आहे त्याच्या समोरच छगन भुजबळला आंदोलन बसायला लावलं तेव्हा नाही का जातीवाद समोरासमोर बसल्यावर वाद होणारच तरीही मराठ्यांनी वाद होऊ दिला नाही तुम्हाला जातीवादाच्या जवळपास 10 ते 11 विषय सांगितले आता 12वा सांगतो मराठ्यांच्या शासकीय नोंदी निघाल्या भारत देशात कोणाच्याच निघाल्या ह्या सगळ्या पक्षातल्या ओबीसीच्या नेत्यांनी एकत्र येऊन सांगितलंय मराठ्यांच्या नोंदी रद्द करा याला जातीवाद नाही म्हणत मराठ्यांना जी बाजी लावायची वेळ येईल ती लावायची पण ओबीसीतून मिळालेला आपल्या नोंदी एकही नोंद रद्द होऊ द्यायची ना प्रसंगी जी लढायची वेळ येईल ते लढायचं यांच्या आरक्षणासाठी कोणत्या टोकाला जायला तयार आहे आपल्या जातीच्या लेकरासाठी आपल्या लेकरं मोठ्या होण्यासाठी आपण का संघर्ष करायचा नाही हे जर यांच्या जातीसाठी कट्टर असतील तर मीही माझ्या जातीसाठी कट्टर आहे मला स्वाभिमान आहे मराठ्यांचा आहे आणि माझ्या जातीसाठी मी कट्टर आहे तुम्ही केसेस घ्यायला भेटताय तर आम्ही पण कोणत्या केसेस तुम्ही आमच्यावरती करताय आम्ही काय द्यायला पाहिजे गरज नसताना सगळ्या पक्षातले ओबी शासकीय लोक नाही आणि होय नाही मराठाला तो महाराष्ट्रात त्यातून राहिला तर चौथा शब्द काळापासून आपण सुरू केलाय पुन्हा ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर माझे त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कारण दोघांचा पण व्यवसाय सारखाच म्हणून ही शब्द ऐकल्यावर त्या बैठकीला उदय सामंत साहेब होते लय मुख्यमंत्री होते त्याच्यात धनंजय मुंडे होता धनंजय मुंडे साहेब म्हणले मागे त्या मराठ्यांना मिळते सरसकट झालं म्हणलं सरसकट घेत असतो आम्ही म्हणे मान्य हो जाऊ द्या कारण सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या सचिवांनी सगळ्या तिथं आलेल्या आरोग्य ते मान्य केले म्हणून आपल्याला आपल्या मागणीप्रमाणे घ्यायचं यांनी जातीवाद सुरू केला
छगन भुजबळांना अंतरवालीच्या समोर आंदोलन बसवलं. त्याला जातीवाद म्हणते, त्याला तिथं दंगल घडायची होती. पण आपण मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो तिथं दंगल होऊ दिली नाही. कारण आपल्या पण गाड्याच्या धुणच जाणार, त्यांच्या पण ती धुणच येणार. दंगल होणार का नाही होणार, तरीही आपण होऊ दिली नाही. त्याला तिथं जुळलं नाही, त्याने दुसरा नाव टाकला. कारण तुम्ही जालना जिल्ह्याचे आणि तुम्हाला माहीत नसल्या तर सांगणं माझं कर्तव्य म्हणून सांगतोय. कारण या जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. त्याने माझं जुनं नाव उठवून काढलं. या छगन भुजबळने त्याच तो खरा मोदीच पाहिजे होता. त्याच्या काळात ते जास्त सोडून ते पाहिजे होता असं. आणि मग असं तुम्ही हातात काय पाहिजे होता चापला थोडा असताना देवेंद्र फडणवीस इतकं भरपाडलेलं विचारायचं सगळं ठेवतच करू. इतकं ऑफिस आहे सगळं भुजबळ. जिथं जाईल त्या सरकारचा त्या पक्षाचा दिदारच करते. त्या शिवसेनेचा कार्यक्रम केला ते, नंतर ते राष्ट्रवादी केला. आता भाजपचा स्वप्न जवळपास तरी आणला. आता थोडे पाडे नाही त्याच्याच मुळे पडले. आणि जर सरकारनं फडणवीस साहेबांनी त्याचंच ऐकलं आणि मराठ्यावर जर अन्याय केला तर राज्यात भाजपचं एक सीट मराठी निवडून नेऊन गेलं. भाजप संपलं का राहिलं. आणि मग कशाला त्याचं ऐकलं ढकलून द्या तिकडं. सगळ्या गुन्ह्याची साडेसाती येते. इतका जातीवादी जातीनं इतका बरबडलेला माणूस, घाण विचाराला बरबडलेला माणूस सोबत ठेवू नये, तरी तो सोबत ठेवला. या छगन भुजबळला माझं जुनं गाव शोधून काढलं. मला पाहू यांची रॅली आली पाठव 4 वाजता पाठव. आणि आले कधी गाड्या घेऊन रात्री 8 वाजता. कशाला आले तुम्ही इतक्या लवकर. त्यांना सांगितलं होतं दगडफेक करा, तुमच्या गाड्या तुम्हीच फोडा, म्हणजे डाग लावता येईल. की मनोज जरांगेनं त्याच्या गावात गाड्याला दगड घालायला लावलं आणि दंगल घालवायची. मी तिथं सुद्धा यशस्वी होती. त्यांच्या गाड्या फोडल्या, पळाले ते त्यांनी त्यांच्या फोडल्या. तेच पहिले भेटाळावर, तेच उठले, तेच दवाखान्यात गेले, काही सापडलं. तिथं हरेला आपण त्यांना. आणि खोट्या केसेस देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी आमच्या मराठ्यावर केल्या त्या माझ्या गावात. आता यांनी 3रा गाव काय टाकला ती सांगतो. यांना कुठं जुळलं नाही म्हणून या छगन भुजबळ त्यांचे काही ओबीसीचे नेते त्यांना आंतरवालीत रॅली काढायला लावली. तुम्हाला माहित नसेल आंतरवालीत. कारण तिथं आंदोलन सुरू आहे. तिथं जर तुम्ही गेलात वाद होणार ना. तुम्ही असं हातकून वागतच करू. दुसरीकडे पार महाराष्ट्रात जावं लागलं तुम्हाला. आम्ही जातो का तसं तुमच्या आंदोलनाच्या समोर मराठी कधी बसले का. तुमचं आंदोलन समोरून बसलं, मराठी आधी तुम्ही बसले. असं कधी झालंय का. मराठी जाणून बुजून करत नाही, फुकट कुणाचं भांडण विकत घेत नाही. त्या अंतरवालीच रॅली काढली, कुणीतरी रागाला काय म्हणून आणि मग त्या घाण घोषणा सुरू केल्या. मग त्या घाण घोषणामुळे माणसाला राग येतोच. कितीही मेलेला माणूस असू द्या, कितीही ताकदहीन असलेला माणूस असू द्या, राग मात्र येणार. तुम्ही छाताला दोन नाचायला लागल्यानंतर राग येणार. तरीही मी मराठ्यांना सांगितलं शांत राहा, अंतरवालीत आहे. एकाही माणसाला मागे बोलायचं नाही, कारण आपल्याला ते संस्कार नाही. सगळ्याला रॅली काढायला अधिकारी काढू दे. त्यांनी काढली. छगन भुजबळचं म्हणणं ह्या गल्लीतून त्या गल्लीत जाय, त्या गल्लीतून ह्या गल्लीत जाय. मराठी कशाला बाजू खाली घरात हेड म्हणलं तो हिंडतो हिंडलं गेलं. काय झालं. अरे काय बाबा कुणा हे म्हणणं आमचं. मराठ्यांनी धनगराला कधीच वैरी मानलं नाही आणि धनगरांचं आणि मराठ्यांचं काहीच वैर नाही. त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांचे धनगरांचे चांगले संबंध तुम्ही का खराब करता. ओबीसीचं आणि मराठ्यांचं काहीच झालं नाही. तरी राजकारणाला पाहिजे
मराठ्यांचे ओबीसीचे का दुश्मनी लावतात? मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. उलट धनगर बांधवांना, सामान्य धनगर बांधवांनी आणि ओबीसीच्या सामान्य लोकांनी छगन भुजबळला सांगायला पाहिजे की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या, त्यांचा हक्काचं आरक्षण आहे, त्यांना त्रास देऊ नका आणि त्यांच्या नोंदी रद्द करा म्हणू नका. त्यांचं आरक्षण त्यांना मिळू द्या. तुम्ही कशाला फुकट भांडण विकत घेताय असं त्यांना त्यांच्याच नेत्याला सांगणं गरजेचं आहे. तरीही तो छगन भुजबळ विरोध करतोय. हरकत नाही, त्यांना काय विरोध करायचा आता करू द्या. तुम्हाला माझी विनंती, आपण आरक्षण ओबीसीतून मिळवणार आहे, सगळ्या सोयीची अंमलबजावणी पण घेणार आहे. कारण आता अंधार पडायची वेळ झाली, तुम्हाला सुद्धा लांब जायचंय. शेवटचं फक्त एवढं सांगतो, काहीही झालं तरी दुपटीनं जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मराठा एक करायचा, यापेक्षा दुपटीनं आपल्याला ही लढाई जिंकायची. काही झालं तरी ही लढाई जिंकायची म्हणजे जिंकायची. माझा शब्द आहे तुम्हाला, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी वाटणार नाही. मी सरकारला मॅनेजर होणार नाही आणि फुटणार सुद्धा नाही. आयुष्यात तुमच्याशी गद्दारी करणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्या बांधवांना विनंती, सगळ्यांनी मोबाईलच्या बॅटरी सुरू करा. जागेवर मला 1 मिनिट. खूप संख्येनं जालना जिल्ह्यातला माझा मायबाप मराठा समाज आलाय. जरा या राज्य सरकारचे उघडून ठेवले, बघू द्या जालन्यातला कट्टर मराठा. सगळ्यांनी मोबाईलच्या बॅटरी बंद करा, एक बी मोबाईल खाली ठेवू नका. बघा हे कसं मोबाईल दिसतोय मराठ्यांचा. धन्यवाद. जय शिवराय. वरच मोबाईल झाला. 1 मिनिट. 1 मिनिट राष्ट्रगीताने समारंभ करूया. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी सावधान पोझिशन मध्ये राहायचंय. चला बॅटरी बंद करा, बॅटरी खाली घ्या. एक साथ सावधान होंगे, सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय है, भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, हिंद हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा. जय